शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा. तर नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे. आज सर्व शेतकरी खुश. नमोचा हप्ता खात्यामध्ये जमा. आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो. तर आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आताची मुख्य बातमी. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे की 4,000 रुपये क्रेडिट खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे. डिअर कस्टमर डेबिट गव्हर्नमेंट पेमेंट 4,000 रुपये तुम्ही इथं लाईव्ह चेक करा. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांना डेबिटद्वारे खात्यामध्ये पैसे ते येत आहे. 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 8वा आणि 9वा हप्ता, यामध्ये 8वा हप्ता 2 आणि 9वा हप्ता 2, तर असे मिळून एकत्र मिळून 4,000 रुपये नमो शेतकरी बाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये. तर आता या जिल्ह्यांमध्ये, तर यामध्ये सर्वप्रथम बीड, लातूर, अमरावती, नागपूर, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळालेले आहे? तर आता यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांनी PM किसानची KYC केलेली आहे. तर आता PM किसानची KYC काय आहे? PM किसानची KYC एक वेगळी आहे आणि दुसरी म्हणजे बँकेची KYC. बँकेची KYC ही वेगळी आहे. आता तुम्ही बँकेची KYC केली की नाही चेक करून घ्या आणि PM किसानची KYC वेगळी आहे, चेक करून घ्या. DBT खाते लिंक आहे की नाही चेक करून घ्या. जमीन तुमच्या नावावर आहे की नाही, वारसा आहे का त्यामध्ये चेक करून घ्या. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचे आहे? तर सर्वप्रथम ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने बँक खाते आधारशी लिंक आहे नसेल तर लिंक करून घ्या. DBT चालू नसेल तर बँकमध्ये जाऊन DBTचा फॉर्म भरा आणि देऊन DBT चालू करून घ्या. PM किसानचं तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा. PM किसानच्या यादीमध्ये PM किसानची नवीन यादी तर जाहीर झालेली आहे 2026 आणि 27ची. लगेच तुम्ही यादीमध्ये नाव तुम्ही तपासा. ज्यांना कोणाला आले नसतील तर अशाने ग्रामसेवक असेल, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, CC सेंटरला भेट द्या. तर आता KYC अपूर्ण असल्यास पैसे इथे तुमचे अडकू शकते. चुकीचे खाते असेल तर तुमचे जर पैसे दुसऱ्या खात्यामध्ये गेलेले असेल तर ते त्यासाठी तुमचं खातं कशा पद्धतीने जर जोडायचं आहे, मोबाईल नंबर असेल तर त्याचप्रमाणे करेक्शन, आधारमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन चेक करून घ्या. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल मोठा आधार झालेला आहे, जे की 4,000 रुपये उर्वरित शेतकरी बांधवांना. यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता, जे की एकूण 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये जी काही महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून, तर आता जे की तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये देते, जे की PM किसानचे 6,000, नमो शेतकरीचे 6,000, तर असे एकूण तुम्हाला 12,000 रुपये टोटल इथं रक्कम इथं दिल्या जाते, जे की शेतकरी बांधवांना. 4,000 रुपये जमा झालेले आहेत. तर आता सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे हप्ते प्रलंबित आहे तांत्रिक अडचणीमुळे दोन्ही हप्ते एकत्र, जे की 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये येत आहेत. तर आता यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी PM किसान योजनेमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक, DBT सक्रिय, तर अशा लाभार्थ्यांनाच पैसे इथं येत आहे. जे कोणी सरकारी कर्मचारी असेल, आयकर भरणारे असतील, मोठे जमीनधारक असतील तर अशांना पैसे इथं येणार नाहीत. तर आता यामध्ये पैसे अडकण्याचे मुख्य कारण यामध्ये बँक खाते आधारशी लिंक नाही, खातं बंद आहे, PM किसानची KYC अपूर्ण आहेत, जमिनीत काही त्रुटी आहे म्हणजे सातबाऱ्यावरती, त्याचप्रमाणे नाव स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, सातबाऱ्यावर तुमचं नाव वेगळं आहे, आधारावर वेगळं आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे, तर त्यामुळे तुमचे पैसे इथं अडकू शकते. या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवण्यास सुरुवात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, तर या जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये जे की इथं खात्यामध्ये DBT खात्यामध्ये इथं जमा होत आहे. वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यानंतर गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तर या जिल्ह्यामध्ये 2 आणि 2 असे मिळून जे की 4,000 रुपये खात्यामध्ये येत आहे. एकाच वेळी सर्व जिल्ह्यात पैसे तर जमा होत नाही.
टप्प्याटप्प्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 7 दिवस पैसेसुद्धा जमा होण्याकरिता लागू शकते. यामध्ये नमोचा 8वा हप्ता जे की ₹2000 जमा होण्यास सुरुवात, 9वा हप्ता जे की काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी अधिक व्हायची राहिलेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ₹2,000 तर जमा झालेले असतील. तर काही शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे ₹4,000 मिळत आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये 2-2च हजार रुपये इथं जमा होत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम PM किसानची तुम्हाला KYC करायची आहे. दुसरं म्हणजे आधार लिंक नसेल तर बँकेचं पासबुकशी आधारशी लिंक करून घ्या. DBT जर तुमच्या खात्याची चालू नसेल तर बँकमध्ये जाऊन खात्री करून घ्या की DBT लिंक आहे की नाही. DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. सातबाऱ्यामध्ये तुमच्या नावामध्ये काही जुळत नसतील, त्यामध्ये सातबारा किंवा आधार कार्ड नाव वेगवेगळं असेल तर नाव बरोबर करून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही PM किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. तर समस्याच्या उपायासाठी तुम्हाला KYC करून घ्यायचे. CSC सेंटर, पीक विमा पोर्टलवर आधार OTPद्वारे तुम्ही तुमची PM किसानची KYC करू शकता. बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या. तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर PM किसान तालुका कृषी अधिकारी यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता न मिळाल्याबाबत हा जो अर्ज आहे, संपूर्ण नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. राहणार टाका, तालुका, तुमचा जिल्हा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे तुम्हाला इथं नाव, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर इथं तुमचं नाव, मोबाईल नंबर, स्वाक्षरी, दिनांक, त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, 7/12/8 आणि पीक पाहणी जे की PM किसान या पोर्टलवरती तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या. यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये एकूण ₹4,000 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासावं, खात्यामध्ये पैसे तर येत आहेत.